तुम्हाला एक हार्श रियालिटी सांगू, मे बी हे सत्य तुम्हाला ऐकायला आवडणार नाही, पण ही गोष्ट जर तुम्ही समजून घेतली तर तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतं. अँड द ट्रूथ इज, तुमचं आयुष्य बदलायला दुसरं कोणीही येणार नाहीये. ना फ्रेंड्स, ना फॅमिली, ना कोणी टीचर, ना मोटिवेशन, ना अपॉर्च्युनिटी. बऱ्यापैकी लोक ना अशा दिवसाची वाट बघतात ज्या दिवशी सगळं ठीक होईल, ज्या दिवशी मोटिवेशन येईल, ज्या दिवशी कॉन्फिडन्स येईल. पण तो परफेक्ट दिवस कधी येतच नाही. तुम्ही वेट करता, महिने वर्षे निघून जातात आणि तुम्ही फक्त मागे राहता. पण नेमकं आपलं काय चुकते आणि काय करायला पाहिजे, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील या 5 पॉईंट्समधून. आणि जर हे 5 पॉईंट्स तुम्हाला कळले तर आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरू शकतो. सो हाय, आय एम नंदिनी अँड वेलकम टू माय चॅनल. लेट्स स्टार्ट विथ पॉईंट नंबर 1. स्टॉप वेटिंग फॉर परफेक्ट टाइम. जेव्हा माझ्याकडे पैसे येतील तेव्हा मी हे करेन, जेव्हा माझ्याकडे रिसोर्सेस असतील तेव्हा मी हे करेन. पण सुरुवात करायला परफेक्ट वेळेची गरजच नसते. जेव्हा आपण ॲक्शन घेतो तेव्हा आपली परिस्थिती आपोआप बदलायला लागते. त्यामुळे जी ही गोष्ट तुम्हाला करायची आहे त्याची सुरुवात आजपासून करा, उद्यापासून नाही. नंबर 2, डोंट डिपेंड ऑन मोटिवेशन. मोटिवेशनचा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे, ते टेम्पररी असतं. तुम्ही आज एक व्हिडिओ बघता, तुम्हाला भरपूर मोटिवेशन मिळतं आणि म्हणता बास आता आपली लाईफ चेंज करायची. 2 दिवसांनी मूड पण जातो आणि मोटिवेशन पण. सो जर तुमच्या गोल्सचं फ्युचर तुमच्या मूडवरती डिपेंड असेल तर कन्सिस्टंट राहणं सुद्धा अवघड होतं. त्यामुळे मूड आणि मोटिवेशनवर डिपेंड राहण्यापेक्षा रुटीन सेट करा आणि त्या गोष्टी रिपीट करा. अँड नंबर 3, स्टॉप वेटिंग फॉर टुमारो. तुम्ही कामं पुढे ढकलण्यासाठी ना नेहमी एक्सक्युजेस बनवता. उद्यापासून करू, मंडेपासून करू, न्यू इयर पासून करू. पण कॅलेंडर बदलल्याने बिहेवियर नाही बदलत. तुम्ही मंडेची वाट बघत असाल तर मंडे आल्यावरही तुम्ही पुढच्या मंडेची वाट बघूच शकता. त्यामुळे डेट बदलण्याऐवजी बिहेवियर बदला. जर तुम्ही 1 तास वर्कआउट करू शकत नसाल तर 10 मिनिटं करा. पूर्ण चॅप्टर वाचू शकत नसाल तर 4 पानं वाचा. 1 तास काम करू शकत नसाल तर फक्त 15 मिनिटं करा. तुम्हाला परफेक्ट काम करायची गरज नाहीये, कन्सिस्टंटली करायची गरज आहे. अँड नंबर 4, स्मॉल हॅबिट्स ऑलवेज विन्स. आपल्याला वाटतं लाईफ बदलण्यासाठी खूप मोठा डिसिजन घ्यावा लागेल, पण विचार करा, 1 दिवस 20 मिनिटं व्यायाम केल्याने काय फरक पडेल? 1 दिवस 10 पानं वाचल्याने काय होणार आहे? आणि 1 दिवस सोशल मीडिया 1 तास कमी बघितल्याने काय होईल? पण हे जर 300 दिवस केलं तर हा फक्त छोटा ॲक्शन नाही राहणार, हा तुमच्या पर्सनॅलिटीचा एक भाग बनेल. म्हणून गोल फक्त मोठा ठरवू नका, पण ती गोष्ट अचीव करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल याचा विचार करा. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला फिट व्हायचं असेल तर मला फिट व्हायचंय हा एवढाच गोल ठेवू नका. मला रोज अर्धा तास व्यायाम करायचा आहे हा तुमचा गोल असला पाहिजे, कारण तुमच्या हॅबिट्सच तुमची आयडेंटिटी तयार करतात. अँड नंबर 5, आता प्रॅक्टिकली काय करायचं आहे? आजच, इनफॅक्ट आत्ताच एक वही आणि पेन घेऊन या आणि या 3 गोष्टी त्यामध्ये लिहायच्या आणि मला कमेंट करून सांगायचं की हे तुम्ही केलंय की नाही. पहिली गोष्ट, मला नक्की काय बदलायचं आहे? एकच गोष्ट, कारण खूप साऱ्या गोष्टी एकाच वेळी बदलता नाही येत. नंबर 2, माझ्या कंट्रोलमध्ये काय आहे? इतर लोक काय करतात, परिस्थिती कधी बदलेल, संधी कधी मिळेल, या गोष्टी तुमच्या हातात नाही आहेत, राईट? पण तुमच्या ॲक्शन्स तरी तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत, त्या लिहा. अँड नंबर 3, आज मी कोणती एक छोटी गोष्ट करू शकते, कुठली स्टेप उचलू शकते ती लिहा. आणि ती इतकी छोटी ठेवा की त्यासाठी मोटिवेशनची गरजच पडायला नको. 10 मिनिटं, 15 मिनिटं, 1 कॉल, 1 ॲक्शन, 1 छोटी स्टेप. कारण तुम्हाला आजच संपूर्ण आयुष्य बदलायचं नाहीये, तुम्हाला फक्त आजचा दिवस कालपेक्षा बेटर बनवायचा. अँड लास्टली, मी सुरुवातीला तुम्हाला एक हार्श रियालिटी सांगितलेली, आठवतंय की तुमचं आयुष्य बदलायला दुसरं कोणीही येणार नाही आहे. याच गोष्टीचा एक सुंदर भागसुद्धा आहे. जर तुम्हाला वाचवायला दुसरं कोणी येणार नसेल तर तुमच्या आयुष्याची परमिशनसुद्धा तुम्हाला दुसरं कोणाकडूनही घ्यायची गरज नाही आहे. तुम्हाला परफेक्ट मूडची वाट पाहायची नाही, तुम्हाला परफेक्ट अपॉर्च्युनिटीची वाट पाहायची नाही, तुम्हाला परफेक्ट लाईफची वाट पाहायची नाही आहे. तुम्हाला फक्त सुरुवात करायची आहे. छोटी असली तरीही, स्लो असली तरी, पण उद्यापासून नाही, आजपासून. कारण आज तुमच्या आयुष्यातला मे बी मोठा दिवस नसला तरी आज तुमच्या कमबॅक स्टोरीचा पहिला दिवस नक्कीच असू शकतो. करायचं आहे ना मग कमबॅक?